आता याच्यावर तुकोबारांचं उत्तर आहे का? तुकोबारे म्हणता प्रतिज्ञा करू नये, बरोबर आहे. पण तुकोबारे म्हणता प्रतिज्ञा केल्याशिवाय राहू नये. ज्या प्रतिज्ञेचा विषय भगवान परमात्माच आहे अशी प्रतिज्ञा जरूर करावी. उदाहरणार्थ नामदेव महाराजांना प्रतिज्ञा केली, चंद्रभागेमध्ये कुणाचं तरी कीर्तन ऐकलं आणि कीर्तनामध्ये नामदेव महाराजांनी ऐकलं. चंद्रभागेत रे ऐकल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. वाल्मिकानं 100 कोटी रामायण लिहिले. हे नामदेव महाराजांना कीर्तनामध्ये वाळवंटामध्ये ऐकलं. त्याच ठिकाणी नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली, देवा मी सुद्धा शतकोटी तुझे करीन अभंग. देवा मी तुझे 100 कोटी अभंग तयार करील. भगवान परमात्मा नामदेवा तुला वेळ लागलं की काय? त्या काळात किती मोठं आयुष्य होतं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. तर एक काळी होती आयुष्य वृद्धी, आताची अवधी थोडी आहे. त्या काळात किती मोठं आयुष्य होतं. आता एक कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अल्प आयुष्य मानव देह. बोला बोला मध्ये आयुष्य मानव महाराज सांगतात अल्पायुष्य मानव देह, शतगणले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरल ते पाहेगा. आणि त्याच्यामध्ये तो 100 कोटी अभंग तयार करील म्हणतो. आताच परमादरणीय श्री हरी महाराज वागचौरे यांचं आगमन झालं. आपल्यातर्फे स्वागत. विठ्ठल विठ्ठल. नामदेवराय म्हणतात नाही देवा आमचं ठरलं म्हणजे ठरलं. घातला भार तुझिया माथा नवे सर्वता तुका म्हणे. तुका म्हणे घालो तयावरी भार. वावा संसार देवा पायी, वावा संसार देवा पायी. तुका म्हणे घालो तयावरी भार. वावा संसार देवा पायी, वावा संसार देवा पायी. तुका म्हणे घालो तयावरी भार. संसार देवा पायी, बाबू हा संसार देवा पायी. दयावरी भार बाबू हा संसार देवा पायी, बाबू हा संसार देवा पायी. तुका म्हणे घालू दयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. तुका म्हणे भार घातल्यावरी होईन कैवारी नारायण. शेवटी नामदेवरायची प्रतिज्ञा देवाला पूर्ण करावी लागेल. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य प्रतिज्ञा असेल तर देवाला पूर्ण करावी लागते. नामदेव महाराज ऐका मावशींनो, नामदेव महाराज त्यांच्या कुटुंबाने 96 कोटी अभंग लिहिले. 4 कोटी अभंग कमी पडले. पुन्हा तुकोबारायांचा अवतार झाला. उरले ते शेवटी लावी तुका प्रमाणाची संख्या. सांगे शतकोटी उरले ते शेवटी लावी तुका. तशी आमची प्रतिज्ञा आहे ना जन्म घेण्याची, हे देवा करताच आहे. पण ही प्रतिज्ञा करणं आमचं योग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा तुकोबार काहो तुकोबार आहे. तुम्ही जन्म घेईन म्हणता, पण जन्म घेण्याचं तुम्हाला मुलांना ऐका स्वातंत्र्य त्या ठिकाणी आहे का? हेच वय नाही का? हे ऐकण्याचं हेच वय त्या ठिकाणी आहे.
एवढा मी यांना देऊन सांगतो, तू फक्त उभं राहा. विठ्ठल विठ्ठल. आम्ही पण आळंदीला होतो ना, असेच काही पोरं खोड्या करायचे. आता ते ट्रॅक्टर चालली विठ्ठल विठ्ठल. परवा मग एक जोडदार भेटला त्या ठिकाणी, म्हटलं अरे काय करतो? नाही म्हटलं आपल्या 2 कोयते. विठ्ठल विठ्ठल. मस्त घरून पैसे यायचे, मस्त वडापाव खायचे त्या ठिकाणी बघा, नाही का? कधी पाव त्यांना त्या ठिकाणी बघा. तेव्हा एवढंच वय त्या ठिकाणी अशा प्रकारचं आहे बघा. सत्य प्रतिज्ञा असेल तर माणसाने त्या ठिकाणी करावी. तुम्हाला जन्म घेण्याचं स्वातंत्र्य आहे का? त्याच्यामध्ये 3 प्रकार: स्वइच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. जन्म घेण्यामध्ये तुमचा आमचा जर विचार केला ना, अनिच्छा प्रारब्ध. देवाचा विचार केला तर परेच्छा प्रारब्ध. आणि जन्म घेण्यामध्ये संताचा विचार केला तर स्वइच्छा प्रारब्ध. तुम्हा आम्हाला पूर्व प्रारब्धाने जन्म घ्यावा लागतो. केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐशी किती. पूर्वसंचित भोगण्याकरता तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं. भगवान परमात्म्याला ऐका, भगवान परमात्म्याला संताच्या इच्छेने अवताराला घ्यावं लागतं. पण संतांचं प्रारब्ध शिल्लक नाही. त्यांना यायचं वाटेल तेव्हा जन्माला येतात आणि जायचं वाटेल तेव्हा संत जातात. येतो जातो आम्ही देवाच्या संगात, तुका म्हणे गात देवनाम. म्हणून तर जे जे झाले अवतार, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. झाले अवतार, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार, तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारामध्ये तुकोबा आहे म्हणजेच नामदेव महाराज त्या ठिकाणी आहे. सत्ययुगामध्ये ते प्रल्हाद होते, द्वापार युगामध्ये ते उद्धव होते, त्रेता युगामध्ये ते अंगद होते, कलियुगात ते नामदेव महाराज झाले. आणि जे नामदेव महाराज तेच तुकाराम महाराज. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचा इथून या. ज्या जनाबाई होत्या त्याच कोण झाल्या? बोलत जाणार तुम्ही. बहिणाबाई झाल्या. विठ्ठल विठ्ठल. बहिणाबाईंचे 1,500 अभंग आहे. बहिणाबाई चौधरी वेगळ्या, बहिणाबाई पाठक वेगळ्या. आपण हुशार मंडळी आहात, आपल्याला सर्व माहिती आहे. फक्त टच करून त्या ठिकाणी जातो. एकच अभंग तुम्हाला माहिती आहे. संतकर बाज आली, इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचिला बाया, उभारिले देवालया, जनार्दन एकनाद थांब दिला भागवत. हे प्रमाण आपण बघा. तुका झाला शिकळस, भजन करा. हे अभंग संपत नाही. शेवटचं चरण आहे, बहिणी फडकते ध्वजा आणि निरूपण केले ओजा. मला सांगायचंय, जन्म घेण्यामध्ये संतांना पूर्ण स्वातंत्र्य त्या ठिकाणी आहे. कधी पण जन्म घेऊ शकतात. याला म्हणतात स्वइच्छा प्रारब्ध. ठीक आहे, तुकोबार आहे, तुम्हाला जन्म घेण्याचा आणि प्रत्येक अवतारामध्ये अधिकार आहे. पण जन्म घेण्याचा आग्रह धरता तरी कशाला? धरता तरी कोणत्या करणीला? तर त्याचं उत्तर असं आहे, माणसाची आवड ज्या विषयामध्ये आहे ना, ऐका ऐका ऐका, कीर्तन संपलं आपलं. माणसाची आवड ज्या विषयामध्ये आहे ना, आवडीचा विषय माणसांना पुन्हा पुन्हा सेवन करावा वाटतो. आवडी जे तपडे तयाची अवसरी पुढे पुढे, किंवा आवडी आणि लाजवी व्यसनाने शिनवी. जिथं माणसाची आवड आहे ना,
आवडीचा विषय माणसाला पुन्हा पुन्हा सेवन करा वाटतो. पुन्हा एकदा ऐका, आवडीचा विषय शिळा झाला असं पण कधी वाटत नाही. तंबाखूच्या पुड्या तुम्हाला शिळ्या झाला असं कधी वाटलं का हो? गाय छाप, जर्दा, संगमनेर, मालपाणी, त्या दुकानदाराला तुम्ही कधी विचारलं का आता जी मला पुडी दिली सध्या केवढ्याला झाली ती आता? पोरांनो, पुडी केवढ्याला सध्या गाय छापची? सांगा ना त्या ठिकाणी हे इडा मागते काय कोणा विठाल विठाल. कधी दुकानदाराला विचारलं का हा ताजा माल आहे का शिळा माल आहे? मला वाटतं तंबाखूच्या पुड्या कधी शिळ्या होत नाही. पुढे तंबाखू नसली ना खाणारा शिळा होता. कस काय इंटरेस्ट फार डाऊन झाला राव. ऐकर तुझ्याकडे 2 गट नंबर ओलांडून अवतुभ करून जातो. हे बावड्या जिना बोलचे तो एवढे पुडी समजले पुढे पुडी ती ही बघ मोकळी पुडी आहे. ती पुडी फाडून तोडून काना कोपऱ्यातून थोडीशी भुकटी हातावर टाकील, तोंडात टाकेल, मग म्हणतो आता मी कुठंतरी आहे. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते संभाळी. साधारण तंबाखू पण तुमच्या आवडीचा विषय. बर तंबाखू सकाळी उठल्या उठल्या आवडती का? चहाच्या अगोदर आवडती का? नंतर आवडती का? जेवणाच्या अगोदर, नंतर? मला वाटतं काळ वेळ नाम या नियमाप्रमाणे अहो कीर्तन झालं ना फक्त महाराज तुम्ही असा मोबाईल काढायचा आणि माणसाकडे असा धरायचा. कीर्तन झाल्या झाल्या, जे उठत झाल्या झाल्या आणि उठल्या उठल्या फक्त मोबाईल असा धरायचा. यातले 60% लोक पटकन गाय छाप काढतात का? त्या कीर्तनानं तोंड त्यांचं मचाळ मचाळ वाटत विठाल विठाल. साधारण तंबाखू पण तुमच्या आवडीचा विषय असल्यामुळं शिळा वाटत नाही. तसं भगवान परमात्मा तत्वावर ज्यांची आवड आहे ना सेवेची, ती भगवंताची सेवा तर केव्हा शिळी होऊ शकत. एकाच वाक्यात सांगतो, गुलाबाची फुलं शिळी होऊ शकतात. जो हार आहे ना उद्या ह्या टायमाला तो कचरा कुंडीमध्ये असेल. गुलाबाची फुलं शिळी होऊ शकतात पण सुवर्णाचे फुलं कायम ताजेच असतात. तसं प्रपंचामधले विषय विटू शकतात पण परमार्थातले विषय कधी विटू शकत नाही. विट नाही पांडुरंगी वाडे अंगी अर्ध दे विटे ऐसे सुख नोये भक्ती रस. पुढता पुढते आस सेवावे, पुढता पुढते आस सेवावी, पुढता पुढते आस सेवावे. बरं पुढता पुढते आस, पुढता पुढते आस सेवाला, पुढता पुढते आस विटी आईचे सुख नोये भक्ती रस. पुढता पुढते आस सेवावे. विटण्यास असं सुख भक्ती सुख नाही. भक्ती आविट आहे. आविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. पण तुकोबार गुण गाईन आवडी हीची माझी सर्व जोडी. तुझे गुणानुवाद आवडीनं गाणं हेच आमचं सर्वस्व आहे. आणि ते गुणानुवाद गाण्याकरता चरण सेवा करण्याकरता तुकोबारे म्हणतात, घेईन मी जन्म याद साठी देवा, घेईन मी जन्म याद साठी देवा, घेईन मी जन्म याद साठी देवा, घेईन मी जन्म तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, नाम कीर्तन संतांचे पूजन, नाम कीर्तन संतांचे पूजन. विठोबा
विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई मारा संदा घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. मी घाबरलो ना, म्हटलं नेमकं काय झालं त्या ठिकाणी. याला बघितलं म्हणजे इथं काही सेन्सर वगैरे दिसताना हारामध्ये त्या ठिकाणी नाही का. मारा संगदात घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. झाली फोटो तुमची, घेऊन टाका मग. त्यांना ते दाखवावं लागते घरी मी कुठे गेलो होतो म्हणून. विठाला विठाला हारावाल्याने फारच मोठा खर्च केला, त्यांच्याकडे टाळी वाजा एकदा त्या ठिकाणी बघायला. मला तर वाटतं हा जो हार घातला तर ही माऊलीची म्हणा नारदाच्या गादी करता हा हार त्या ठिकाणी आहे बघा. नाही, आमचे गुरुवारी उदाहरण त्या ठिकाणी सांगतात, त्या एका राज्यामध्ये मूर्तीची मिरवणूक ही गाढवामध्ये त्या ठिकाणी करतात. आणि मग त्या गाढवावर उद्या मिरवणूक करायची. त्या गाढवाला साबण लावून अत्तर लावून आंघोळी त्या ठिकाणी बघा. ते गाढव म्हणतात आता शिकमा आवत हो यांना कळलं. विठाल विठाल बाबा मूर्ती मिरवायची त्याच्यावर म्हणून तुला धुवून राहिले त्या ठिकाणी बघा. कीर्तनकारांना सुद्धा हा एक माऊलीचा मान त्या ठिकाणी आहे. नारदाच्या गादी करता आपण परमार्थिक आहोत. परमार्थिक माणसाची सेवा करावी या नियमाप्रमाणे हे हारावाल्याचं नियोजन असतं. विठाल विठाल माणसं लेकराला घालत नाही, पण परमार्थाची सेवा त्या ठिकाणी करतात. 1,500 2,000 रुपये लागतात अशा हाराला त्या ठिकाणी बघा. पण ही अंतकरणाची भावना आहे, ही परमार्थक सेवेची भावना त्या ठिकाणी आहे. तुकोबारे म्हणतात, घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तशा 5 शंका उपस्थित करायला पाहिजे बरं का माझ्या नियमानुसार. पण 3 शंका उपस्थित करतो, नंतर आपण पुढे जाऊ. विठाल विठाल आजचं कीर्तन 9ला संपन्न असं काही सांगता येत नाही त्या ठिकाणी बघा. नाही, मी चौकदारांना विचारलं, म्हटलं हे कीर्तन कुठपर्यंत करायचं, म्हणजे किती वाजेपर्यंत. तेव्हा तसं काय नाही, तुम्हाला जवळ चक्कर येते तवर करा. विठाल विठाल जेव्हा तुम्हाला चक्कर येतील ना, मग आम्ही ते जे विठ्ठल पुढचं त्या ठिकाणी अशा प्रकारचं घेऊ बघा. नाही, फार दिवसातून तुम्ही या ठिकाणी आलात तेव्हा तुमच्या करता भरपूर टायमिंग त्या ठिकाणी आहे. या रोडनी मी अनेक वेळेस त्या ठिकाणी गेलो बघा, पण या गावात बच्चन भाऊ आता माझा प्रथमच योग या ठिकाणी आलाय बघा. नाही का, अजून 10-5 वर्ष उशीर झाला असताना मग वरिसाद होऊन गेला असतं. विठाल विठाल इथं फार मोठमोठ्या लोकांचे कीर्तन झाले, पैसे होते तुमच्याकडे भरपूर, त्यामुळे काय लांबून लांबून बाबा लोक तुम्ही आणले त्या ठिकाणी बघा. पण मला माहिती होतं कानिपनाथ महाराज केव्हा तर युद्ध सुरू होणार, केव्हा तरी गॅस कमी पडणार, केव्हा तरी लांबच्या कीर्तनकाराला पेट्रोल भेटणार नाही, ते येऊ शकणार नाही, केव्हा ना केव्हा सप्ताहात तारामळीत येणार.
आणि माझा नंबर येणार विठाल विठाल. त्यामुळे तो दिवस या ठिकाणी उजडला त्या ठिकाणी बघा. अनाथ सेवेचं योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे बघा. दोनच गाव वंचित राहिले होते बघा. एक असणार हे काय गावाचं नाव या एक खुपटी एक आणि इकडे एक उजा आता 5 गाव. एवढे दोनच गाव राहिले तालुक्यामध्ये माझे जाण्याचे त्या ठिकाणी बघा. याचं एकमेव कारण या 2 गावात माझे पाहुणे नाही. विठाल विठाल. माझे पाहुणे जर ह्या 2 गावात असते ना, अहो कालच कीर्तन माझंच राहिलं असतं. विठाल विठाल. आपण काय गरीब माणसं पडलो कोणाला म्हणत नाही तर आपलं कीर्तन ठेवावं वगैरे त्या ठिकाणी बघा नाही का. मला तसं एवढं मला थोडस बोधरिश नाही तर बरं झालं माणसं मापत त्या ठिकाणी. એટલે पब्लिक मध्ये मला असं उर्दड पदो मा विठाल विठाल. तात्या वगैरे किती चांगले माणसं आहेत आमचे श्री हरी महाराज. एक परमार्थी व्यक्तिमत्व शास्त्री महाराजांच्या आदरणीय तुकाराम बाबा नाही का. शास्त्री महाराजांच्या सान्निध्यामध्ये त्यांचं जीवन त्या ठिकाणी गेलं. खरं त्या परिसरामध्ये हे काही माणसं फार चांगले भेटले. आमचे भगवानजी महाराज असतील श्री हरी महाराज त्या ठिकाणी असतील. ते वाजवणारे गाणारे काय तोला मुळाचे माणसं त्या ठिकाणी आहे बघा. शेतात गेलं तर सदा म्हणतात दगड सापडत नाही, पण ही असणारी माणसं वाजवणारे गाणारे विद्यार्थी काय कमी समजू नका या ठिकाणी बघा. हे पण तोला मुळाची माणसं त्या ठिकाणी आहे. 3 शंका उपस्थित त्या ठिकाणी करतो आणि बरोबर 9 वाजता आपण थांबणार आहोत आणि 9:07 पंत्रावळी पुढे आली पाहिजे. विठाल विठाल. पहिली शंका अशी आहे का हो तुकोबार आहे अभंग तुमच्या लक्षामध्ये आहे ना. पण घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. का हो तुकोबार आहे तुम्ही जन्म घेईन म्हणता, पण जन्म स्वभावता प्राप्त आहे का प्रयत्न करून घ्यावा लागतो. आणि जर जन्म स्वभावता प्राप्त असेल भेटणारच असेल मेल्यानंतर त्याला प्रतिज्ञा करण्याची गरज काय. पहिली शंका. दुसरी शंका अशी का हो तुकोबार आहे जन्म जर सुखाला कारण असता तर मी जन्म घेईन अशी प्रतिज्ञा करणं योग्य होतं, पण सर्व संतांनी लिहिलं हा जन्म दुःखाला कारण आहे. अशी दुःखाची प्रतिज्ञा तुम्ही कशा करता त्या ठिकाणी करता. का हो जन्म मरण हे खालचं टोक आहे, मोक्ष वरचं टोक आहे आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त आहे. मोक्षामा घरी कामारी ते दासे किंवा तुका म्हणे मुक्ती परली नोवरी. मुक्ती नवरी म्हणून तिचा स्वीकार केलाय आणि पुन्हा जन्म घेईन म्हणता. असं पुन्हा खाली येण्याची प्रतिज्ञा तुम्ही कशा करता करता. विठाल विठाल. ऐका ऐका झोपू नका बरं कोणी नाही. झोपत नाही ना. झोपेल नाही ते. समोर माणसं त्या ठिकाणी समोरचा फ्रंट फार चांगला असावा. घरात असेल बंगल्याचा त्या ठिकाणी असेल. हॉल जो आहे ना असा ऍक्युरेट चांगल्या प्रकारचा पाहिजे. एकदम टीव्ही त्या साईडला समोर असणाऱ्या त्या ठिकाणी फुलदाणी ठेवलेली सुंदर असणारा टिपाय त्या ठिकाणी बघा. हॉल समोरचा चांगला पाहिजे. मागचं बाथरूम पार्क का असा ना. विठाल विठाल. हो तुकोबार आहे जन्म स्वभावता प्राप्त आहे का प्रयत्न करून घ्यावा लागतो. तुम्ही गीता वाचली असेल जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतश्च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम सोची तुमरसे. यावर ज्ञानोपारे म्हणतात उपजेते नासे नासेल ते पुंडपेदिसे हे घटिका यंत्रदशी परिभेजा. अर्जुना तो जन्माला येतो ना त्याला मरावंच लागतो. तो जन्माला येतो त्याला मरावंच लागतं. जो मृत्यू पावतो ना तो पुन्हा जन्माला येतो. जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं. तो मरतो तो पुन्हा जन्माला येतो. हे घटिका यंत्रदैसे परिभ्रमेगा. मग मेल्यानंतर जन्म क्रम प्राप्त आहे स्वभावजन्य आहे. जो जन्म मेल्यानंतर भेटणारच आहे त्याला प्रतिज्ञा करण्याची गरज काय. तुकोबारे म्हणतात जन्म स्वभावता प्राप्त आहे क्रम प्राप्त आहे स्वभावजन्य आहे भेटणारच आहे. पण माणसाचा जन्म स्वभावता प्राप्त नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही
येतात सर्वं पुनर्लभ्यम न च शर पुनः पुनः. मित्र गेला तर पुन्हा मित्र भेटेल, नवे नवे पैसा गेला तर पुन्हा पैसा भेटेल, पत्नी गेली तर पुन्हा पत्नी भेटेल, पृथ्वी गेली तर पुन्हा पृथ्वी भेटेल, पण न च शर पुनः पुनः. ते मनुष्य शरीर मात्र पुन्हा पुन्हा भेटणार नाही. आणि भगवंताचं भजन करण्याकरता जे शरीर पाहिजे ना, ते माणसाचं पाहिजे. याच देई गडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. दिले इंद्रियात पाय कान, मुख बोलाय वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. मारा संघ दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तो जोडशी नारायण नाशे जीव पण भवरोग. याच देहामध्ये भगवंताचं भजन घडू शकतं, पण माणसाचा जन्म स्वभावता प्राप्त नाही. आणि माणसाचा जन्म घेण्याकरता घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, दुसरी शंका शिका हो तुकोबार आहे. जन्म जर सुखाला कारण असता तर मी जन्म घेईन अशी प्रतिज्ञा करणं योग्य होतं, पण हा जन्म सुखाला नाही, हा दुःखाला कारण आहे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र दाना. तू दक्षिण क्षणा घात असे गर्भीची यातना रे पुत्र, ऐका आपल्या काने. अनेक प्रमाण ती मदाल असा आपल्या मुलाला निवृत्ती मार्गाचा उपदेश करत असताना 9 मास कष्टला असे 10व्यान प्रसूत झाले. येताची कर्म जाळ तुझी मान अडकले, आकांतुके जननी दुःखदाय मुकली. बाळा 9 महिने 9 दिवस त्या मातेला गर्भ सांभाळताना त्रास होतो, पण जन्म होताना जर तो मुलगा आडवा आला, ती माऊली आकांत करते, हंबरडा फोडते. शेवटी घरातले माणसं तिला दवाखान्यामध्ये ऍडमिट करतात, डॉक्टर सोनोग्राफी करतात, लक्षामध्ये घेतात. या बाईचे मालक कोण आहे, पती कोण आहे, त्यांना आतमध्ये बोला लवकर. आणि मग बघा त्या बाईचे पती येतात. अहो पैसे पाहिजे का? पैशाची सध्या गरज नाही, डॉक्टर म्हणतात. तुम्हाला मी एका मिनिटात सांगायचंय, मुलगा पाहिजे का मुलाची आई पाहिजे? मुलगा आडवा आले निसर्गरित्या जन्म संभवत नाही. एकतर मुलाचे तुकडे तुकडे करून काढावं लागेल, आई वाचेल, नाहीतर आई मरेल, मुलगा वाचेल. एका मिनिटात सांगा, मुलगा पाहिजे का मुलाची आई? लवकर सांगा, काय पाहिजे? काय म्हणतात मग तुम्ही? मुलाची आई पाहिजे. सर्वजण तो निर्णय त्या ठिकाणी घेतात. तुमच्या बापाने असा निर्णय घेतला असा तुम्ही कीर्तत असते का? विठ्ठल विठ्ठल सही करा म्हटलं. इथं सही त्याची घेतली, काय मुलगा मारण्याची सही घेतली. डॉक्टर तारण्याकरता असतात, मारण्याकरता नसतात. सही घेतली तरी डॉक्टरने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मुलगाही सुखरूप आहे, मुलाची आई सुद्धा सुखरूप आहे. सर्वांना आनंद वाटला. डॉक्टर खरं तुम्ही देव त्या ठिकाणी आहात. मग बघा 7 दिवस त्या डिलिव्हरी पेशंटला, त्या माऊलीला दवाखान्यात ऍडमिट त्या ठिकाणी केलंय. 2.5 किलो त्याचं वजन त्या बालकाचं. 7 दिवसानंतर सुट्टी झाली, बालकाला घरी आणलं. आमच्या ज्या नवीन लाडक्या बहिणी आहेत ना, त्यांना काय अशा छोट्या लेकराला नाव घालता येत नाही. मग गल्लीतली एखादी जखड म्हातारी, तिला निमंत्रण, आजीबाई आमच्या घरी छोट बाळ जन्माला आलं, त्याला नाऊ घालण्याकरता तुम्ही यावं. मग ती 82 वर्षाची म्हातारी काठी टेकीत 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 त्या घरी येते. ते म्हणते पाणी चांगलं कडक तापू द्या. बाकीच्या म्हणत्या सकाळपासून जाळ चालू आहे. तसं नाही, मी हात घालून पाहते. आता आजीबाईच्या हाताची त्वचा आणि त्या 7 दिवसाच्या बालकाची त्वचा सारखी आहे का माऊल्यांनो?
आणि मग बघा आजीबाईच्या हात म्हणजे शेणाच्या गावऱ्या तरी बाऱ्या. विठाल विठाल त्यात हात घालती उकळत्या पाण्यामध्ये, ती म्हणते काय नाही आता काटा मोडा. विठाल विठाल जन्माचं दुःख मांडतोय मी तुमच्या समोर अभंगावर येण्याकरता. आणि मग बघा अगोदर त्या बालकाला मालिश केल्या जाते बघा. माखणं म्हणतात त्याला. कोणत्या त्याला ना बोला बोला लवकर बोला. कोणत्या त्याला ना जुनं सांगा, जुनं आताच नका सांगू. गोडे तेलानं, नंतर खोबऱ्याचं तेल, डाबर तेल काय असेल त्या ठिकाणी बघा वाटीभर घ्यायचं आणि त्याची मालिश करायची. त्याला नाऊ घालायचं ते असणाऱ्या पातेल्यामध्ये नाही, घमिल्यामध्ये नाही, टबामध्ये नाही, बाथरूम मध्ये नाही. ती म्हातारी अशी इटकरी ठेवती समोर, असे पाय पसरून बसते बघा. त्याच्यावर त्याला नाऊ घालायचं. आता आजीबाईचे पाय म्हणजे काय डनलापची गादी आहे का? आजीबाईचे पाय म्हणजे येड्यावळचे लाकडं तरी बरी. विठाल विठाल अहो 2.5-3 किलो वजन त्याच. भागचंद भाऊ त्याला अगोदर कसं टाकतात? पालथ टाकतात. पालथ टाकतात. असे पाय ओढायचे, असं दाबायचं त्याला. या तळ हाताने असं दाबायचं. लांबलचक होतं मग त्या ठिकाणी बघा. असं थप 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 पाणी टाकायचं. टाकणारी पेशंट राहते बरं का त्या ठिकाणी बघा. हो, पालथ झालं का पुन्हा उतन करायचं. पुन्हा अशी टाळू धरायची. बरोबर ना? मग चुकीचं सांगू नका बाबा, चुकीचं अर्थ होऊन देऊ नका. अशी टाळू धरायची, पुन्हा अशी टाळू शिकून घ्यायची त्या ठिकाणी बघा. हो, पुन्हा त्या ठिकाणी हो व्यायाम सुरू होतो त्याचा. त्या आजीबाईला वाटतं पुढे चालून जर हा मिलिटरी भरतीला गेला, नेव्ही मध्ये गेला, पोलीस भरतीला गेला, उंचीमध्ये कमी पडायला नको. मग त्याचा ते व्यायाम सुरू करते. इकडचा हात आणि इकडचा पाय असे जोरात ताणते बघा. पुन्हा इकडचा हात इकडचा पाय अशी जोरात ताणते. जी माणसं उंच आहेत ना, समजा लई लाबिली काय ना, विठाल विठाल आणि बिचाऱ्याचे उंचीला कमी राहिले, आता काही उपयोग लाभून. विठाल विठाल पुन्हा हात पाय असे जखडून फुटकोळा करायचा. असं पाणी डायव्हर्ट करायचं तोंडात जाऊ नये म्हणून. पुन्हा वरून पाणी टाकायचं त्या ठिकाणी. स्टेप बाय स्टेप राहतात. पुन्हा त्याला पायावर बसायचं असं खुर्ची सारखं बरं का बरोबर. पुन्हा अशी टाळू धरायची, पुन्हा पाणी ओतायचं, पुन्हा मग असा हात करायचा. नंतर ती अशी मानगुड धरती म्हातारी त्या पोराचं, खालून टाचा धरती त्याच्या, आणि पायाच्या अंगठे काय करते? कपाळ कुकू चिकू म्हणतात त्याला आमच्याकडे. असं पार कपाला, पायाच्या अंगठे कपाला. बिचारा चिखलाचा गोळा जसा म्हणला तसा वा. काय करणार तो? बालका रोदंती. बालकाची ताकद म्हणजे फक्त रडणं ही त्याची ताकद त्या ठिकाणी आहे. शेवटी म्हातारी काय करते त्या ठिकाणी बघा, तेच खरकट पाणी काय करते, असं घेऊन त्याच्या अंगून असं, मावशी मला सातकारा तुम्ही त्या ठिकाणी बघा, असं ओवळते. बरोबर आहे की नाही? त्या ठिकाणी महाराजांच्या आई समोर त्या ठिकाणी आहे, असं ओवळते. आणि शेवटी काय करते? अंगारा होती, अंगारा. कशाचा अंगारा? आपल्या पायाचा अंगठ्याचा अंगारा घेते, त्याच्या कपाळाला लावते. कोणत्या पायाचा? जे पाय सारा गोखडीला फिरले त्याचा अंगारा लेकराला. विठाला विठाला आता एवढा त्याचा व्यायाम झाला ना, मला वाटतं त्याला झोप येण्याकरता अंगाई गीत गावे लागत नाही बघा. एकदा दुपट्यामध्ये पाळत्यामध्ये त्याला गुंडाळून झोळीमध्ये टाकलं का बाबा 3 तास ते लेकरू उठत नाही. त्याला मग ते उठलं कांगूळ घालते, उठलं कांगूळ घालते. म्हातारीचा चक्कर होतो 3 वाजता, त्याची ती किती उठला का ग त्यो? बाकीचं तर नाही, असा गप पडलाय, गप झोपलाय. बघा ना, मी नाऊ घातलाचा कसा गप पडलाय. गप नाही पण मग मरण का मग? विठाला विठाला एवढं जन्माचं दुःख तुम्ही सर्वांनी ते दुःख भोगलेलं आहे बरं का. मला वाटतं कानिपनाथ महाराज युट्यूबला सारं टाकलं, पण एवढं कोण टाकलं नाही, ते मी टाकलं. विठाला विठाला एवढं जन्माचं दुःख का सहन करायचं? आणि ह्या दुःखाची प्रतिज्ञा तुम्ही करता का? तुकोबारायांचं उत्तर आहे का? तुकोबारे म्हणतात गर्भवासाचं दुःख आहे, पण ज्याच्या हृदयामध्ये भगवंताचं नाम चिंतन आहे
त्याला म्हटलं त्याचं दुःख नाही. हृदय असत नाम तुझे, हृदय असत नाम तुझे, हृदयाचा नाम तुझे, हृदयाचा नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही येत जाता, गर्भवती दुःख नाही येत जाता, गर्भवासी दुःख नाही येत जाता, गर्भवती दुःख नाही येत जाता. हृदय असत नाम तुझे, हृदय असत नाम तुझे, हृदयाचा नाम तुझे, हृदयाचा नाम तुझे. महाराज गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. गर्भवासामध्ये दुःख आहे, पण ज्याच्या हृदयामध्ये भगवंताचं नाम चिंतन आहे त्याला मात्र दुःख नाही. दुसरी शंका झाली. आणि तिसरी शंका, जन्म मरण हे खालचं टोक आहे, मोक्ष वरचं टोक आहे. धर्म अर्थ काम मोक्षाणाम, धर्म अर्थ काम हे साधारभूत पुरुषार्थ आहे, मोक्ष साध्यभूत पुरुषार्थ आहे. म्हणजे मोक्ष हे वरचं टोक आहे. पण ऐका ऐका ऐका, मोक्षाच्याही वरचं टोक हे भक्तीचं टोक आहे. सौ पुरुषार्था श्री भक्ती जैसे. त्या गवळणीनं सांगितलं ना की तो कृष्ण आला आणि त्याने काय केलं. पाहती गवळणी तवते पालते दुधाने, म्हणती नंदाची या पोरे, आधी चोरी केली खरे. दुधाने पालती का घातली, उतानी का ठेवली नाही, फोडून का टाकली नाही. दुधाने म्हणजे भक्ताची वृत्ती रूपी दुधाने फोडून टाकली असती तर कोणत्याच कामात आली नसती. मला वाटतं उतानी ठेवली असती ना, त्याच्यामध्ये विकारानं प्रवेश केला असता. पण भक्ताची वृत्ती रूपी दुधाने पालथी घातल्यामुळं त्या भक्ताला उतानी करून म्हणजे पुन्हा जन्म घेऊन पुन्हा भक्ती करता येते. म्हणून घेईन मी जन्म यादसाठी देवा, जन्म यादसाठी देवा, येईन मी जन्म यादसाठी देवा, जन्म यादसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. याचा अर्थ चरण सेवा घडली नाही म्हणून म्हणतात की काय, ती पुन्हा मनाजोगी व्हावया. मी सांगितलं ना, आवडीचा विषय माणसाला पुन्हा पुन्हा सेवन करा वाटतो. भगवान परमात्म्याचे चरण सेवा हा आमचा आवडीचा विषय असल्यामुळं ती आवड पुन्हा पुन्हा सेवन करण्याकरता घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुकोबार आहे, अमूल्य किमतीचा जन्म घेऊन तुम्ही फक्त चरण सेवाच करणार का, तर त्या सेवेचे 3 प्रकार सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, 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 हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. गारुंडे टांगण, गारुंडो टांगण माधवारी, आ गारुंडो टांगण संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. गारुंडो टांगण, गारुंडो टांगण महाद्वारी, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, संतांचे पूजन. महाराजांना हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, गालू लोटांगण महाद्वारी. मी कोणतं कीर्तन करणार, हरिनाम कीर्तन करणार. कीर्तनाचे 4 प्रकार, दहाव्याचं कीर्तन, श्रद्धाचं कीर्तन, घरबंडीचे हे कीर्तन नाही, गुण कीर्तन, लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन आणि हरिनाम कीर्तन. तुकोबारे म्हणतात मी गुण कीर्तन करणार नाही का, अशी तरी समस्या
कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखने भद्रमरुवी लिखद्यति गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याते. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली, कल्पतरूची लेखणी केली आणि स्वतः सरस्वती माता जरी भगवंताचे गुण लिहिण्याकरता बसली ना, तदपिदव गुणानाम ईश पारम न याती. म्हणून मी गुण कीर्तन करणार नाही, लीला कीर्तन का करणार नाही. कालावाड्यता विधाता ठकविला, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंताच्या लीलेचा अंत पार लागला नाही, म्हणून मी लीला कीर्तन करणार नाही, स्वरूप कीर्तन का करणार नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे शेष शिनल्याजी झाल्या सहस्र जिबा जिबा देव काय विटेवरी उभा उभा. म्हणून मी त्या ठिकाणी स्वरूप कीर्तन करणार नाही. मी कोणतं कीर्तन कर, हरिनाम कीर्तन, नामच कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. हे प्रमाण आपण त्या ठिकाणी बघा, घरी आपण त्याचा विस्तार त्या ठिकाणी अशा प्रकारचा बघा. पण हरिनाम कीर्तन 2 नंबर संतांचे पूजन, त्या साधूची पूजा न करिता तो माझी पूजा करी सर्वथा त्याने मज हनतल्या लाथा की तो माझ्या घाता पर्वताला बालक एक कुलता त्याशी माता हनतल्या लाथा. मग पाटोळ एक निसता शोभली माता समजविना. ज्याप्रमाणे त्या मुलाला जीव न घालता आईला जीव घातलं काय, नवीन साडी नेसवली काय, ती जेवणार नाही, तसं माझ्या भक्ताचा जो अवमान करतो ना त्याचा मी आदर करणार नाही. ते दगडातैशा परी. मला मंत्र ज्या ठिकाणी म्हटले पुष्प वाहिले ना, मला दगड मारल्यासारखं त्या ठिकाणी संतांचे पूजन. गालू लोटांगण महाद्वारे लोटांगण गालीन महाद्वारे कान धरोनी नाचे नगरडा पारी. 3 ठिकाणी लोटांगण, वाळवंटामध्ये लोटांगण, महाद्वारामध्ये लोटांगण आणि गरुड खांबाचं लोटांगण घालू लोटांगण महाद्वारे. आणि हे घडलं तर मग आणि कसा यास आनंदे निर्भर असो भलते टाये सुख दुःखा नाही चाडा मा सुख दुःखे समी कृत्वा लाभा लाभो जया जयो सुख दुःखा नाही चाडा मा. मग आणि कसा यास न करी न धरी आस होईन उदास स्वभावे. घरावर उदास आहे, प्रपंचावर उदास आहे. कान्होबा पाठकाचं उदाहरण त्या ठिकाणी बघून घ्या. आणि या सेवा घडल्या ना मोक्षिता दुर्लभ आहे. पण आमच्या घरी कामारी म्हणून दाशी म्हणून काम करेल. अभंगाचं शेवटचं मोक्ष मघारी कामारी ते दासी. मोक्ष मघारी कामारी ते दासी. मोक्ष मघारी कामारी दासी. मोक्ष मघारी मघारी कामारे ते दासी. मोक्ष मघारी कामारे ते दासी. मोक्ष मघारी कामारे दासी. मोक्ष मघारी कामारे दासी. होय सांगो ऐसे कमने होय सांगो ऐसे कमने. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. होय सांगो ऐसे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरि लोटांगण महाधारी काले लोटांगण.
आली लोटांगण महाद्वारी ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे तुकाराम ज्ञानेश्वर